आकाशजी आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. शिवम चला. ट्वेल्थ मॅन या ना, ट्वेल्थ मॅन. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू नाही आहेत. बॅटिंग टीम लडकत वस्ती, ट्वेल्थ मॅन पाठवा लवकरात लवकर. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. निखिल ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला संदेश. तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा षटक साहिल. लेच दिपले, पंतांचा इशारा आला जाईल. पहिला चेंडू बॅकफुटवरती सरकले, उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत एक सिंगल. एकच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाते. आता बॅटने आक्रमण तर झालंय. चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा खात. 4 रन चौकार. साहिल वरती आक्रमण करतायत. संदेश मैदानाच्या आतमध्ये 5 धाबा आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. आता बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. फंबल होतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलकावरती 6. 6 रन ऑन बोर्ड. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. साहिलच्या माध्यमातून चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोरच्या दिशेने आक्रमकता फार मोठी आहे. दाहकता पाहायला मिळेल. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. चौकार. चौकाराच्या मदतीने 10. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवलाय. तोपर्यंत 2 तर आल्यात. 3ऱ्या धावेसाठी पलायन होत आहे. आणि इथे अगदी आपण पाहूया 3री धाव येताना पाहायला मिळेल. 3 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. षटक क्रमांक 2 सोमनाथ कोलते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. हा चेंडू आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. निखिलला देखील बीट केलं जाते. चांगली गोलंदाजी सोमनाथची देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमण आडवा बॅटने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने 19 धावा आहेत. बिनबाद 19. इथे देखील आडवा बॅटने शॉर्टम पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. 6 रन. 25 लॉस ऑफ 0 विकेट.
आक्रमण मोठ्या प्रमाणावरती होत आहे. ते आक्रमण रोखणं देखील गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. सिंगल तर घेतली आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +2 3 धावा येतील. 3च्या मदतीने धावफलक 28. आता बॅटने इथे देखील चेंडू खेळला आहे. एक सिंगल तर आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा येतील. धावफलकावरती 30. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आडवा बॅटने हवाई फायर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 36 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. हलकीची एज आणि इथे अगदी आपण पाहूया चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 36 धावा आहेत बिनबाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आहे. महेश षटक क्रमांक 3. प्रचंड मोठा अनुभव आहे खांद्यावरती. अनुभवाचा पुरेपूर उपयोग आज मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार यात मात्र शंका नाही आहे. आता बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. एक सिंगल वेगवान रीतीने येते. धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 37 ऑन बोर्ड. 37 धावा आहेत. समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे. क्षेत्ररक्षक येथील नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा आहेत. फेकी अस्ताव्यस्त पाहायला मिळते. बॅकअप होत आहे तोपर्यंत 2च धाब्यांनी समाधान. धावफलकावरती 39 धावा. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेने फार मोठे आक्रमण होताना पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. झेल सुटलाय परंतु क्षेत्ररक्षण सुरेख. तोपर्यंत 2 धावा आहेत. नो +2. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 42 धावा आहेत. समोर चेंडू खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय आणि इथे कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि त्यानंतर फलंदाज होतोय. धावची स्वरूपात बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का आहे. निखिलला परतावं लागेल. बेचाळीस धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज महेश. चेंडू पुन्हा एकदा बॅटने अनिकेत न्यू बॅटर दाखल होत आहेत. 42 धावा. 43 धावा. इथे देखील आक्रमण. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार. षटकार. 49. 49 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब डॉट चेंडू येतोय.
3 षटकांचा खेळ संपला. एक बाद 49 धाबा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतील. शिवाजी पहिला चेंडू इथे सुरेख. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाणार का? क्षेत्ररक्षण अफलातून होतंय तोपर्यंत अगदी 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 52. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू लँड होईल परंतु क्षेत्ररक्षण अफलातून क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या संघासाठी. दोनच धावा येतील आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने 54 धावा आहेत. जबरदस्त प्रयत्न, एफर्ट्स अफलातून पाहायला मिळाले. आणि बॅटने इथे देखील आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 60 धावा आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सेनाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फगड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 66 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लागोपाठचे 2 आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का? प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. चला वेळ वाचो वेळ. शेवटचा चेंडू यावरती देखील आक्रमण परंतु आता क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत झेल टिपतील. फलंदाज होईल बाद. विकेट. 66 बनवल्या 67 धाब्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. रायदरा कॅपिटल आणि पालखी मार्ग वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. टॉस लगेचच संपन्न होईल याची दोन्ही टीम्सनी नोंद घ्या. गायदरा कॅपिटल्स आणि पालखी मार्ग वॉरियर्स. संदेश लडकत यांच्या लागोपाठच्या 3 संदेश लडकत यांच्यासाठी संजयजी शेवाळे साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार जर खेळले तर 500. 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय.
पालखी मार्ग वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर गायदरा कॅपिटल प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. यानंतरची होणारी मॅच. बॅटर चला लवकरात लवकर आता विनंती आहे. पिंपळमळा चॅम्पियन चोवीस चेंडू 67. विजयाचं समीकरण. सोमनाथ ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सर्वजनक खेळलाय आणि पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि चौकाराने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. समोरच्या दिशेने आक्रमकता आहे आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजित मोडक साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग मानाचा करंडक या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक आहेत. 10 धावा स्थिर पाहायला मिळतील. बाटणे इथे यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. विकेट. दहा धाव संख्येवरती पहिला धक्का बसलाय. वडकीकरांसाठी एक आनंदाची बाब आहे. अंडर 20चे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खरं तर आनंदाची बाब आहे. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ कार्तिक मोडक प्रीमियर लीग अंडर 20 KMPL 2025 पर्व दुसरं 15 मार्च आणि 16 मार्च रोजी संपन्न होणार आहे. अगदी जास्तीत जास्त संघांनी सहभागी होऊन याही स्पर्धेचा आनंद घ्यावा ही मनापासूनची विनंती असेल. कार्तिक ज्ञानेश्वर मोडक मित्र परिवार आयोजक आहेत. आदेश मोडक थर्ड अंपायर आहेत या मॅच साठी. 14 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकाचा बाकी आहे. इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय काही क्षणामध्ये त्यांना पाहायला मिळेल. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक जमतंय. एक बाद 14 धाबा आहेत. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत. 53 अजूनही बनवायचे आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय अजितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार येणार का प्रश्नचिन्ह. अनिल काका गायकवाड षटक क्रमांक 2. प्रचंड मोठा अनुभव आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू इथे आपलातून फिरकीची जादू दाखवली आहे. डॉट चेंडू आलाय.
समोरच्या दिशेने इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फेके अस्ताव्यस्त आहे. डॉट चेंडू आलाय. प्रत्येक विकेटसाठी मयूर मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अनिल काकांसाठी आहे. इथे मात्र आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. षटकाराच्या मदतीने 20 धावा आहेत. कशी षटकामध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक अजित मोडक साहेबांच्या माध्यमातून. धावफलकावरती 20. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. पंचांकडे दाद मागितली आहे. पंच अपील फेटत आहेत. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. नॉट आउट. वीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तेवढा पुढं आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. इथे बॅकफुटवरती सरकले दिशा दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत येतील. 2 तर आल्या. तिसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 22 धाबा. 1 चेंडू बाकी आहे. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमकता आहे महेशच्या बॅटमधून. हवाई तडाखा. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 28 धाबा आहेत. 12 चेंडू 39 धाब्यांची गरज विजयासाठी. दोन षटकं संपतात. एक बाद 28 आहेत. आणि सारखं सारखं खेळाडूला पाणी बॅट घेऊन जाऊ नका. 12 चेंडू 39 धाब्यांची गरज. नो बॉलचा इशारा तर आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल तर टिपला आहे परंतु नो बॉल. 9+2 3 धाबा अतिरिक्त येतील. 3च्या मदतीने धावफलकावरती 31 धाबा आहेत. समीकरण बदलतंय. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 35 धाबा. इथे वाईटची एक देखील आली आहे. 32 धाबा आहेत. अजूनही 35 बनवायच्या आहेत. 12 चेंडू 35. बारा चेंडू 35 धाबा. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई तडाखा तर आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास झेल सुटलाय. झेल सुटलाय. जीवनदान पाहायला मिळेल. इथे देखील फेके अस्ताव्यस्त. गलती 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 ओपे गलती. आणि अगदी आपण पाहूया इथे 3 धावा येतील. नवनाथ आणि महेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 35 धाबा आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. महेश बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. झेल सुटलाय. जीवनदान इथे देखील पाहायला मिळेल. 2 धाबा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 37. 37 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. 10 चेंडू 30.
इथे देखील आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. 2 धावा आल्यात. 2च्या मदतीने 39 धावा आहेत. 28 धाव्यांची गरज. 9 चेंडू 28. शेवटचे 9 चेंडू 28 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अजितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे. हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 40 धावा. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार का नकार कळवलाय. 1च्या मदतीने धावफलकावरती 41 धावा आहेत. शेवटचे आता 8 चेंडू 26 धाव्यांची गरज. इथे देखील बॅट चालकीचे त्याचबरोबर 1 धाव येईल. या 1च्या मदतीने 42 धावा आहेत. शेवटचे 7 बॉल बनवायच्यात. अजूनही 25 धावा. इथे देखील बॅकफुटवरती सरकत आक्रमण तर केलंय. चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय. तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का. प्रयत्न झालाय आणि याचबरोबर तिसरी धाव येते. गलती पे गलती. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 45 धावा आहेत. 6 चेंडू 22. 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. आणि बाटने इथे आक्रमण शॉर्टम पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल षटकार. प्रत्येक षटकारासाठी अजितजी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला तर आलाय. समीकरण 5 चेंडू 16. 5 चेंडू 16 धावा. अजूनही सामना दोनही संघांच्या बाजूने. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे देखील बाटने शॉर्टम पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत धावांसाठी धावा. 2 धावा आल्यात. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 53 धावा. शेवटचे 4 चेंडू 14. समीकरण पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा आडवे बाटे खोदून काढलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 55 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सामन्यामध्ये रंगत. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर. मांगने से जिंदगी कैसी मिल सकती है मेरे दोस्त, हर कदम पर एक विश्वास निर्माण कर. आणि तो विश्वास महेश मात्र संघाला देतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 6 धावा. सामना आतापर्यंत होता जनरल वॉर्ड मध्ये, आता जाऊन पोहोचला आयसीयू मध्ये. सामना रंगलाय. शेवटचे 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल. एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. सामना रंगलाय. 2 चेंडू 6.
इथे समोर दिशेने चेंडू खोदून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतात, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे, 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 63 धावा, 1 चेंडू 4. इथे जर 3 धावा येत असतील तर स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर. डॉट चेंडू येत असेल तर लढकत वस्ती योद्धा संघ विजयाच्या दिशेने जाईल. परंतु महेश जर इथे आक्रमण करत षटकार चौकार खेळत असतील, एक चौकार जर खेळला तर पिंपळमळा चॅम्पियन संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. एक चेंडू 4. सामना जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांनो जोरदार टाळ्यांच्या गजरात दोनही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. 1 चेंडू 4 धावा. शुभम की महेश, महेश की शुभम, कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू बनवायच्या 4 धावा. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि लढकत वस्ती योद्धा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरच्या बोथ टीम्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये या. मॅच लगेचच सुरू होणं गरजेचं आहे.